नगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकास टप्पा क्रमांक 2 अंतर्गत भूमिपूजनाला आमच्या महाराष्ट्राचे आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ नामदार श्री देवेंद्र मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी त्यांच्या आज शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार झाला आहे। त्याचप्रमाणे स्थानिक आमदार कॅप्टन सेल्वनजी, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकरजी, आमदार श्री प्रसाद लाडजी, शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री हरीश बादिरगेदी, विविध गटनेते समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक नगरसेविका, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री भूषण गगराणीजी, अतिरिक्त आयुक्त मुंबई पश्चिम उपनगरे श्री बिपिन शर्माजी, सर्व मान्यवर, सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक, प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मुख्यमंत्री महोदय, मी मुंबईच्या महापौरपदी जबाबदारी स्वीकारल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक उपक्रमास आपण पहिल्यांदाच मी महापौर झाल्यावरती एका ह्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित झालात। आपल्या हस्ते या कामाचा श्रीगणेशा होत असताना ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आनंदाची बाब आहे। आपणासह सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते। आज सायन रुग्णालयाचे ऐतिहासिक भूमीवर उभे असताना आपण केवळ एका इमारतीचा पुनर्विकास शुभारंभ करत नाही, तर मुंबईचा आरोग्य व्यवस्थेला एका नव्या युगात घेऊन जाण्याचा संकल्प आपण या ठिकाणी करत आहोत। 1947 पासून सुरू असलेली ही सेवा परंपरा आज नव्या उंचीवर पोहोचत असताना मुंबईकर या ठिकाणी पाहत आहे। ज्याचे नाव रुग्णालयात देण्यात आले त्या लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वराज्याच्या हक्काची जाणीव या ठिकाणी आपल्याला सर्वांना करून दिली होती। तर आता आपल्या शासनाने आरोग्य हा प्रत्येक नागरिकांचा जन्मसिद्ध हक्क आहे याची जाणीव या ठिकाणी या सर्व कामाच्या माध्यमातून करत असताना आपल्याला दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांचा एक लोक या पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इन्फ्रामॅन म्हणून त्यांची ओळख ही आहे आणि ती खरोखर आहे। आज लोकांना 2014 पासून पूर्ण मुंबईचा जो विकास होताना आहे तो पूर्ण मुंबईकर या ठिकाणी बघत आहे। पण ते महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे केवळ खऱ्या अर्थाने शिल्पकार या ठिकाणी ठरले आहेत। धन्वंतरीचा खरा आशीर्वाद देवाभाऊंना लाभला आहे। डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट, डी फॉर डेडिकेशन आणि डी फॉर धन्वंतरी, असं मला या ठिकाणी आमच्या देवाभाऊंबद्दल देवेंद्रजींबद्दल बोलावंसं वाटतं। एक साधं उदाहरण सांगायचं म्हणजे पूर्वी लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी हा कोणालाच माहीत नव्हता, पण त्या माध्यमातून आज लाखो रुग्ण या ठिकाणी बरे झाले। हा उपचार पूर्वी खर्च वाटायचा, पण तो आज नागरिकांचा हक्क बनला। ही आरोग्य व्यवस्था फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कार्यकाळात त्यांनी उभी केली आहे। आज ज्या पुनर्विकास प्रकल्पाचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे तो केवळ एका इमारतीचा विस्तार नाही, तर तो एक नवा दृष्टिकोन आहे। 3200हून अधिक रुग्णशय्यांची सुविधा, अत्याधुनिक ऑपरेशन्स थिएटर, कर्करोग, हृदयविकारावरील उपचार आणि इतर आधुनिक सुविधा यामुळे सायन रुग्णालयाची ओळख अधिक भक्कम होणार आहे। यात विषय तुम्ही सर्वांना या ठिकाणी माहीतच आहे। पण या सगळ्याबरोबर आम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे मोठेपणा हा केवळ इमारतीचा नसतो, तर मोठेपणा हा सेवाभावाचा असतो आणि ती सेवाभाव आपण सगळ्यांनीच या माध्यमातून करायची आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे जी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय अशा तिन्ही स्तरावर आरोग्य सेवा पुरवते। 5 विशेष रुग्णालय, 16 उपनगरीय रुग्णालय, 30 प्रसूतिगृह, 192 दवाखाने आणि 242 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासारख्या उपक्रमामुळे आरोग्य सेवा अतिशय बळकट आणि अवाढव्य ह्या ठिकाणी आहे। आज दरवर्षी 75 लाखाहून अधिक बाह्य रुग्ण ह्या ठिकाणी सेवेत येतात, 25 लाखाहून अधिक रुग्ण भरती होतात आणि 1 लाखापेक्षा अधिक रुग्ण शस्त्रक्रिया त्यांच्या रुग्णांची केली जाते। ही संख्या खूप मोठी असली तरी प्रत्येक रुग्णामागे एक कुटुंब, एक भावना, एक अपेक्षा असते आणि त्या अपेक्षाची पूर्तता करणे हेच तुमच्या सर्वांचे, तुमचे सगळ्यांचे या ठिकाणी काम आहे। हाच धागा पुढे नेऊन मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की आरोग्य व्यवस्थेचा खरा विकास
हा केवळ इमारतीच्या विस्तारात किंवा यंत्रसामुग्रीच्या आधुनिकरणामध्ये मोजला जात नाही. खरा विकास घडतो जेव्हा ही व्यवस्था लोकाभिमुख, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनते. रुग्णालयात येतो तेव्हा केवळ उपचारासाठी येत नाही, तर तो आशा घेऊन येतो, अपेक्षा घेऊन येतो, विश्वास घेऊन येतो आणि त्या विश्वासाला जपणं ही आपल्या सगळ्यांची या ठिकाणी जबाबदारी आहे. याच दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेत यापुढे रुग्णालय संकल्पना पलीकडे जाऊन या ठिकाणी संपूर्ण आरोग्य व्यवस्था उभी करण्यावरती जास्तीत जास्त भर हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिला जाईल. आजचा काळ केवळ आजारावरती उपचार करायचा नाही, तर आजार होच नये यासाठी काम करण्याचं आहे. म्हणूनच प्रतिबंधात्मक या ठिकाणी आरोग्य सेवा असतील, लवकर निदान आणि जनजागृती यावर देखील विशेष भर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कारण निरोगी नागरिक ही कोणत्याही शहराची, प्रत्येकाची, तुमची आमची ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी काम करतोय. आज आपण केंद्र शासन, राज्य सरकार शासनाच्या मार्गदर्शनाने डेटा आधारित आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल करत असताना कोणत्या भागात किती आजार वाढत आहे, कोणत्या सेवांची अधिक गरज आहे याचा अभ्यास करून निर्णय घेतले जातात. म्हणजेच आता आरोग्य व्यवस्था अंदाजावर नाही तर अचूक माहितीवर चालणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेकडे देखील एक दृष्टिकोन येत्या काळात आपल्याला आणला जाईल. वन सिटी वन हेल्थ सिस्टम या संकल्पनेद्वारे मुंबईतील प्रत्येक रुग्णाला कोणत्याही महानगरपालिकेत रुग्णालयामध्ये सहज, सुलभ आणि समन्वयित सेवा मिळेल यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी बसलेले प्रत्येकजण या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. रुग्णाला पुन्हा पुन्हा तपासणा करू लागू नये, वेळ जाऊ नये हीच खरी आमची सगळ्यांची तुम्हाला समर्पित केलेली सेवा या ठिकाणी असेल. आपण अनेकदा उपचाराबद्दल, गुणवत्तेबद्दल बोलतो, पण आज मी एक वेगळा मुद्दा या ठिकाणी मांडू इच्छिते. रुग्णांचा अनुभव हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. रुग्णाला वेळेवरती या ठिकाणी सेवा मिळते, त्याला स्पष्ट माहिती मिळेल, त्याला सन्मानाने वागणूक दिली जाते, हे सुद्धा गुणवत्ता मोजण्याचा एक निकष आहे. आणि त्यामुळेच महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत संवेदनशीलता आणि संवाद यावरती विशेष भर या ठिकाणी दिला जाईल. आज सुरू होणारा हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे आधुनिक, सक्षम आणि भविष्यकालीन आरोग्य व्यवस्थेची एक मोठी आणि मजबूत अशी पायाभरणी आहे. अत्याधुनिक सुविधा, वाढीव रुग्णशय्या, विशेष उपचार हे सर्व निश्चितच महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे या ठिकाणी जर काय असेल तर सर्व सुविधा प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्थिती तिची काहीही असो समानतेने उपलब्ध होणार या ठिकाणी आम्ही भर देणार. 5 स्टार सुविधा पण सर्वांसाठी हीच आमची या ठिकाणी ओळख असेल. या पद्धतीची सुविधा या रुग्णालयाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला दिली जाणार आणि ती यापुढे अधिक ठळक होईल. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी काम करणार. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने आपण ही आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत आणि पारदर्शक आणि अधिक लोकाभिमुख बनवू हा मला पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.